नमस्कार मित्रांनो, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचे दिवसेंदिवस हात अडचणीमध्ये सापडत चाललेले आहेत। प्रत्येक दिवशी वाल्मिक कराड याचा नवीन कारनामा आणि नवीन उद्योग जनतेच्या समोर येतोय। त्याचबरोबर तपासामध्ये अजून वाल्मिक कराडच्या आयुष्यासाठी आणि जीवनासाठी अडथळा निर्माण करत चाललेला आहे। जीवनामध्ये जितके पाप आहेत त्या पापाचा उलगडा एक ना एक दिवस होतोच। वाल्या कोळीचा सुद्धा जितके अपराध त्याने केले त्या अपराधाचा पापाचा जो घडा होता त्या घडा शेवटी भरलाच आणि शेवटी त्याला स्वतःला बदलावं लागलं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला। मित्रांनो, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये मला सतत सिंघम चित्रपटाची जाणीव होते। संतोष भैया देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली तो एक अहंकार होता, एक मस्ती होती, एक मगरुरी होती। सिंघम चित्रपटामध्ये जो नायक असतो अजय देवगण बाजीराव सिंघम, तो चांगल्या पद्धतीनं जेन्युइन पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणा चालवत असतो। समाजामध्ये बदल करण्यासाठी, समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीनं गुंडागर्दीचा नायनाट करण्यासाठी बाजीराव सिंघम लढत असतो। परंतु जो फिलनचा भाव असतो जयकांत शिकरे, तो जयकांत शिकरे मात्र प्रचंड मस्तवाल असतो। पैशाची सत्तेची मस्ती त्याच्या अंगामध्ये त्या ठिकाणी गेलेली असते आणि तो म्हणतो, अय बाजीराव सिंघम, तू मेरा कुछ भी बाल भी बाका नहीं कर सकता। 24 घंटे तेरे पास, 24 घंटे में कुछ करना है तो कर ले। परंतु विशेष असा आहे की बाजीराव सिंघम त्या 24 तासामध्येच या सर्वांची साम्राज्य त्या ठिकाणी अस्ताला नेतो आणि सर्वजण त्या ठिकाणी यांचं सगळ्याच गोष्टी संपवून टाकतो। मित्रांनो, वाल्मिक कराड याच्या भोवती ज्यावेळेस चौकशीचं जाळं विणलं गेलं त्यावेळेस अनेक पोलीस अधिकारी, अनेक प्रशासकीय तपास यंत्रणेतील अधिकारी यांचं वाल्मिक कराडसोबत हितसंबंध असल्यामुळं, यांचे हात पहिलेच बरबटल्यामुळं त्या ठिकाणी या तपास यंत्रणेमध्ये अनेक अडथळे निर्माण होत होते। मग त्याच्यामध्ये बीडचा PI बल्लाळ असेल, त्याचबरोबर SP महाजन असेल, त्याचबरोबर इतर केज पोलीस स्टेशन असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यातील जे जे पोलीस अधिकारी होते ते संपूर्ण वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरती त्या ठिकाणी नाचत होते। परंतु ज्यावेळेस CID स्थापन केली आणि CID मधील त्या ठिकाणी SP CIDचे प्रमुख पाटील साहेबांनी संपूर्ण यंत्रणा हातामध्ये घेतली आणि बाजीराव सिंघमला अपेक्षित जे कार्य आहे, बाजीराव सिंघम ज्या पद्धतीनं सिंघम चित्रपटात काम करतो तसं काम करून वाल्मिक कराडची मस्ती जिरवण्याचं आणि वाल्मिक कराडला कायमस्वरूपी आत टाकण्याचं काम अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीनं या पाटील साहेबांनी केलं। अत्यंत कणखर आणि जबरदस्त अशी कामगिरी राहिलेले पाटील साहेब नाशिकला सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपली कामगिरी त्या ठिकाणी चोख पद्धतीनं पार पाडली। त्याच पद्धतीनं त्यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असताना, संपूर्ण बाजूनं प्रेशर असताना, सत्तेची ताकद, सत्तेची दबदबा त्या ठिकाणी दाखवला जात असताना सुद्धा कोणालाही न डगबगता अगदी पिळदार मिशीप्रमाणे ज्यांची त्यांची पिळदार मिशीच खऱ्या अर्थानं वाल्मिक कराड आणि त्यांच्या कंपनीचं त्या ठिकाणी भीतीनं थरकाप उडवणारी आहे। मस्ती मगरुरी जिरवणारा हा IPS अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत। त्यांनी मात्र प्रचंड चांगल्या पद्धतीनं, चांगल्या ताकदीची चार्जशीट बनवण्यास मदत केली आणि खराखुरा बाजीराव सिंघम ही चित्रपटातला बाजीराव सिंघम होता, परंतु हा खऱ्या आयुष्यातला बाजीराव सिंघम म्हणून त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली। अशा पद्धतीचा अधिकारी महाराष्ट्राला मिळणं आणि समाजाला मिळणं हे समाजाच्या अभिमानाचं आणि समाजाच्या फायद्याचं काम असतं। अशा पद्धतीचे अधिकारी जर का झाले तर दहशत, गुंडागर्दी आणि असल्या 2 नंबर धंद्याचं आणि माणसामधल्या दहशतीचं नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कळवू इच्छिता। धन्यवाद।